नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गायत्री करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा, आत्तापर्यंत आपले वर्णमाला, आकारविल्हे मांडणी, जोड शब्द इत्यादी टॉपिक झालेले आहेत। तर आत्ता आपण मराठीतला सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक संधी या प्रकाराला सुरुवात करत आहोत। तर बघा, संधी सोडवायच्या आधी तुम्ही बघून घ्या, जर तुमची वर्णमाला असेल, पूर्ण असेल किंवा आकारविल्हे मांडणी, जोड शब्द ह्याची कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तरच तुम्हाला संधी हा टॉपिक अत्यंत लवकर समजणार आहे, नाहीतर तुम्हाला संधी अजिबात समजणार नाही। जर तुमची वर्णमाला तुमची झाली नसेल तर तुम्हाला संधी हा टॉपिक जरा देखील समजणार नाही। समजतोय? चला तर बघा, आपण संधीला सुरुवात करूया। तर संधी म्हणजेच काय? म्हणजे जोडणे किंवा साधणे। म्हणजेच काय? म्हणजेच मराठीमध्ये दोन शब्द एकत्र येतात व त्याबद्दल एक अर्थ निघतो, त्याला संधी असे म्हणतात। म्हणजेच काय? तर बघा, व्याख्येनुसार बघा, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एक शब्द तयार होतो व अशा वर्णाच्या एकत्रित होण्याच्या पद्धतीला संधी असे म्हणतात। जर शॉर्टकटमध्ये बघायला गेलो तर बघा, मराठीत शब्द कसा तयार होतो, शब्द कसा तयार होतो अशा पद्धतीला संधी असे म्हणतात। बघा, संधी करत असताना तीन गोष्टी लक्षात ठेवा, तीन गोष्टी करायला पाहिजेत। कोणत्या? तर पहिली शब्दाची फोड करणे, दुसरी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याची फोड करणे, आणि त्यावरून संधीचे प्रकार ठरवायचे असतात। तर प्रकार कसे ठरतात? तर पहिल्यातील शेवटचा वर्ण याची फोड केली असते आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असतो त्याची फोड केलेली असते। ह्या दोघांवरून संधीचे प्रकार ठरत असतात। तर बघा, संधीचे तीन प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। बघा, उदाहरण द्यायचं झालं तर फोड म्हणजे काय? उदाहरण आहे सूर्योदय शब्द आहे, सूर्योदय या शब्दाची फोड कशी होणार? सूर्य अधिक उदय ही शब्दाची फोड झाली। आता पहिल्यातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याची फोड करा। बघा, य सूर्य आपण रच्या पद्धतीत शिकलो होतो, र अधिक य अधिक अ, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ, म्हणजेच पहिल्यामध्ये शेवटचा स्वर आहे आणि दुसऱ्यामध्ये पहिला स्वर आहे, म्हणजेच स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर संधी। जर इथे व्यंजन असतं आणि दुसरं स्वर किंवा व्यंजन असतं तर तिथे व्यंजन संधी आली असती। जर इथे विसर्ग असतं आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असतं तर तिथे विसर्ग संधी आली असती। तर बघा, शब्दाची फोड करत असताना लक्षात ठेवा, खूप पोरं शब्दाची फोड करायला चुकतात। म्हणजेच का? कारण बघा, ज्या शब्दांची फोड दिलेली असते आणि शब्द एकत्रित करायला सांगतात ते सोपं जातं, कारण पर्यायामध्ये शब्द असतो, पण शब्द देऊन शब्दाची फोड करायला सांगतात तेव्हा बहुतेक पोरं चुकतात। तर बघा, समजून घेऊ आपण शब्दाची फोड कशी करूया। तर काय? तर पहिलाच आहे आपला अर्थपूर्ण शब्द। म्हणजेच काय? जेव्हा आपण शब्दाची फोड करतो ना, तेव्हा दोन्ही शब्दांना अर्थ असला पाहिजे, ते शब्द अर्थही नसले पाहिजेत। म्हणजेच काय? बघा, उदाहरण बघा, आपण एक शब्द आहे सूर्योदय, बरोबर? ह्याची पोरं फोड कशी करतात? सूर्य सूर्यो अधिक द्यय। आता तुम्ही सांगा मला, ह्या द्ययला काही स्वतःचा अर्थ आहे का? नाही ना। सूर्य अधिक द्यय ह्याचा काही अर्थ आहे का? नाही। मग फोड कशी आहे? बघा, सूर्य अधिक उदय, उदय म्हणजेच उगवणे। म्हणजेच काय? सूर्य आणि उदय दोन्ही शब्दांना स्वतःचा असा अर्थ आहे। म्हणजेच पहिला नियम काय? जेव्हा आपण फोड करतो ना, तेव्हा शब्दांना स्वतःचा अर्थ असला पाहिजे, दोन्ही शब्दाच्या शब्दांना स्वतःचा अर्थ असला पाहिजे। दुसरा नियम आहे काना, मात्रा आणि वेलांटीनुसार। यावरून कसं पडणार? काना आणि मात्रा वेलांटीनुसार कसं आपण करणार? तर बघा, जेव्हा मध्यभागी जर काना असेल ना, फक्त काना, मध्यभागी काना असेल तर शब्दाची फोड करतो तेव्हा दोन्ही बाजूला अ किंवा आ याची सुरुवात पहिल्याची शेवट अ किंवा आ ने झाली पाहिजे आणि दुसऱ्याची सुरुवात अ किंवा आ ने झाली पाहिजे। बघा, उदाहरण देतो तुम्हाला, शब्द आहे चिंतातूर,
चिंतातूर. बघा मध्यभागी काना आलाय, कुठे ताला काना आहे, बरोबर. नियम काय, मध्यभागी काना असेल तर पहिल्या शब्दाची शेवट आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ किंवा आ ने झाला पाहिजे. बघा ह्याची फोड येणार चिंता अधिक आतुर. बघा सुरुवात त अधिक आ, ह्याची फोड कशी होणार ताची, त अधिक आ, आणि शेवट झाले दुसऱ्याची सुरुवात कशाने झाली, आ ने. म्हणजेच पहिला नियम समजला, मध्यभागी काना असेल तर शेवट आणि सुरुवात अ किंवा आ ने होते. दुसरा त्यामधील जर मध्यभागी मात्रा असेल तर सुरुवात ई किंवा ई ने होते. म्हणजेच काय, बघा जर एक मात्रा, म्हणजे उदाहरण घेऊ आपण, रमेश. काय सांगितलंय, मध्यभागी एक मात्रा असेल तर मच्या डोक्यावर मात्रा आहे मेष, ह्याची फोड कशी होणार. मग चला आपण बघूया. रम सोडून दे, दुसरी सुरुवात काय ई किंवा ई झाली पाहिजे, ई ने झाली पाहिजे, बरं. ई किंवा ई ने, ई झाली श, ही सुरुवात झाली ईश. मग पहिलं राहिलं काय रमा, मग सुरुवात काय रमा, रमा अधिक ईश. बघा असं का करतोय, जर तुम्हाला हे तरी नियम माहीत असले आणि जरी तुम्हाला संधी सोडवता आली नाही, पण पर्यायामध्ये जर हे ऑप्शन असलं, पर्याय असलं ईश, ई ने सुरुवात होणार आहे, दुसरा ऑप्शन असला ऊ ने सुरुवात होणार आहे, पण पहिला जर मात्रा असेल आणि ई ने सुरुवात होणारे एकच पर्याय असेल तरी तुम्ही पर्यायानुसार उत्तर बरोबर काढू शकता. समजतोय, रमा अधिक ईश. तिसरा नियम आहे, मध्यभागी एक काना व मात्रा असेल तर दुसऱ्या शब्दाची सुरुवात उ किंवा दीर्घ ऊ ने होते. बघा उदाहरण महोत्सव. काय सांगितलंय, जर मध्यभागी एक काना व एक मात्रा, मध्यभागी एक काना आहे एक मात्रा आहे तर दुसरी सुरुवात ऊ ने होते, दुसऱ्या शब्दाची सुरुवात ऊ ने होते, बरोबर. मग सुरुवात करा दुसरा ऊ, सौ, सौ, उत्सव. राहिलं काय महा, मग शब्दाची फोड कशी होणार, महा अधिक उत्सव, महोत्सव. समजले आपले तीन नियम. पहिला काय तर दोन्ही शब्दांना स्वतःचा असा अर्थ असला पाहिजे. दुसरा काय सांगितलं आपण, जर मध्यभागी काना असेल तर दोन्ही शब्दाची पहिल्याची शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात ही अ किंवा आ ने झाली पाहिजे. दुसरं काय बघितलं त्यामध्ये तिसरं, मध्यभागी एक मात्रा असेल तर, मध्यभागी एक मात्रा असेल तर दुसरी सुरुवात ई ने होते. चौथं बघितलं आपण, मध्यभागी एक काना व एक मात्रा असेल तर दुसरी सुरुवात ही ऊ ने होते. समजलं. चला आता पुढे जाऊया. बघा स्वरसंधीचा पहिला नियम बघा काय, जर दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्याबद्दल एक दीर्घ स्वर येतो, त्यालाच स्वरसंधी किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात. सजातीय स्वर म्हणजे काय, आपण वर्णमाला टॉपिक मध्ये बघितलेत. कोणते सजातीय स्वर, तर अ आ, ई ई, उ ऊ हे लागोपाठ आल्यास मग काय त्याबद्दल एकच दीर्घ स्वर येतो, त्याला काय म्हणतात तर स्वरसंधी किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात. समजलं. बघा उदाहरण बघा, उदाहरण दिलेत. पहिला शब्द आहे धनादेश, त्या शब्दाची फोड कशी होणार, पण मगाशी सांगितलं शब्दाची फोड करत असताना काय तर दोन अर्थ असले पाहिजेत, प्रत्येक दोघा शब्दांना प्रत्येकाचा अर्थ असला पाहिजे. आणि एक ते नियम बघितले काय तर, एक काना असेल तर दुसऱ्या सुरुवात अ किंवा आ ने होते व पहिल्याची पण शेवट अ किंवा आ ने होते. बघा ह्याचा करणार धनादेश, धन अधिक आदेश. समजलं. धन म्हणजे स्वतःला अर्थ आहे, धन दौलत, आदेश म्हणजे हुकूम, काहीतरी दोघांना स्वतःचा अर्थ आहे. धन अधिक आदेश, धनादेश. आणि मगाशी जे आपण नियम बघितले ना ते फक्त स्वरसंधीसाठीच आहेत, व्यंजन आणि विसर्गासाठी नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यात तुम्ही व्यंजन संधी आली आणि विसर्ग संधी आली तेव्हा तुम्ही ते रूल वापरायला जाल आणि प्रश्न चुकून बसाल, तसं नाही, ते फक्त स्वरसंधीसाठीच आहेत, एवढं कायम लक्षात ठेवा. धनादेश. आता काय दोन सजातीय स्वर, आता याची फोड करा. काय येणार, पहिल्यातील शेवटचा आणि दुसऱ्यातील पहिला याची फोड करा. न ची फोड कशी होणार, न अधिक अ,
आकार विले मांडणीमध्ये बघितले शब्द कसे फोडतात, धडा माहिती आहे ना, बघितले ना व्हिडिओ. न अधिक अ धन अधिक दुसऱ्यातील पहिला आ. बघा काय आहेत अ आणि आ, सजातीय स्वर एकत्र आलेत, त्याबद्दल काय येणार, एकच दीर्घ स्वर म्हणजे काय आ वापरणार, म्हणजे धनादेश समजलं. बघा दुसरं आहे वस्त्र अलंकार. ह्याची फोड कशी होणार, तर वस्त्र अधिक अलंकार. वस्त्र दुसऱ्यातील पहिल्यातील दुसऱ्यातील पहिला. बघा काय स्त्राची फोड कशी होणार, स अधिक त्र अधिक अ अधिक दुसऱ्यातील पहिल्याची फोड काय अ. आले दोन सजातीय स्वर एकत्र आलेत तर काय होणार, आता एकच दीर्घ स्वर येणार, दोघांत अ अधिक अ काय तयार होणार आ. बरोबर आ म्हणजे दीर्घ स्वर तयार झाला, त्यालाच काय म्हणतात, स्वरसंधी किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात. चला दुसरा कलानंद. शब्दाची फोड करा, कशी होणार, काय होणार, कला अधिक आनंद, कलानंद. लाची फोड काय होणार, ल अधिक आ अधिक आ अधिक आ कलानंद. कवीश्वर फोड करा, काय कवी अधिक ईश्वर. ईश्वर मधला ई कधी पण दीर्घ लिहितात हा, लक्षात ठेवा. कवी अधिक ईश्वर काय, फोड करा. वीची फोड कशी होणार, व अधिक ई, पहिली वेलांटी आहे ना वी अधिक दुसऱ्यातली ई. आलेत दोन सजातीय स्वर एकत्र आलेत म्हणून काय एकच दीर्घ स्वर तयार होणार ई, म्हणजेच झालं. तर भुर्जा भू अधिक ऊर्जा. भूची फोड कशी होणार, भ अधिक उ, दुसरीतला उ आणि उ दीर्घ उ. समजलं, दीर्घत्व संधी म्हणजे काय, असा आपला पहिला नियम आहे. बघा ह्याचे अजून शब्द आहेत ते तुम्ही सोडवा. आता आपण दुसऱ्या नियमाकडे जाऊ. आता आपण दुसरा नियम पाहूया. काय दुसरा नियम, बघा जर अ किंवा आ यापुढे ई किंवा ई येतो म्हणजेच काय शब्दाची फोड करतो, तेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटी अ अधिक आ यापुढे दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला ई किंवा दीर्घाई असेल तेव्हा त्या शब्दांबद्दल एक वर्ण घ्यावा. कोणता, ए किंवा ऐ घ्यावा. दुसरं आहे अ किंवा आ यांच्या पुढे तर उ किंवा दीर्घ उ आला असेल तर त्यांच्याऐवजी ओ किंवा औ घ्यावा. आणि अ किंवा आ यांच्या पुढे रू आला असेल तेव्हा त्याच्या बदली अर हा शब्द घ्यावा. आणि तिघांनाच म्हटले जाते गुणादेश. काय तर या पद्धतीला गुणादेश म्हटले जाते. बघा उदाहरण सोडताना लक्षात येईल तुम्हाला. गणेश शब्द आहे तर काय ह्याची फोड कशी होणार, गण अधिक ईश. आपल्याला नियम माहिती ना सांगितला शब्दाची फोड करताना. काय पहिला म्हणजे दोघांना स्वतःचा अर्थ असला पाहिजे. दुसरा काय काना वेलांटीनुसार सांगितले, मात्रानुसार. एक मात्रा असेल तर दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई ने होते, बरोबर. गण अधिक ईश. त्याची फोड कशी होणार, पहिल्याची शेवटची व दुसऱ्याची पहिली फोड करायची आपल्याला. न ची फोड कशी होणार, न अधिक अ. आणि दुसऱ्याची काय होणार, ई, बरोबर. काय रूल आहे, अ किंवा आ यांच्या पुढे ई आल्यास त्याच्याऐवजी काय घ्यावा, ए किंवा आई घ्यावा. घेतला ए, गणेश. बरं काय होणार, गण आणि ई याच्यामध्ये ऐ तयार होणार, बरोबर. मग ग ने
श, गणेश. समजतोय? आता दुसरा बघा, लंबोदर. फोड काय होणार? लंब अधिक उदर, लंबोदर. आता याची फोड करा. काय? दुसऱ्याची पहिल्याची शेवटची फोड काय होणार? अ, ब अधिक अ अधिक दुसऱ्याची पहिला उ. रूल काय? अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा दीर्घ उ आल्यास त्याच्याऐवजी ओ किंवा औ घ्यावा. अ आणि उ काय घेणार? आता ओ घेणार. औ. जर इथे आला असता तर औ घेतला असता. अ आहे. एकत्रित बोलण्याचा प्रयत्न करा बघा. औ औ औ. काय उच्चार निघतंय? ओ. बरोबर? ओ. आता काय येणार मग त्याच्या बदली? इथे बघा, अ आणि उ एकत्र आले, काय? ओ घेतला. मग लंबोदर शब्द काय म्हटला? लंबोदर. लंबोदर. समजतोय? लंबोदर. तर महर्षी, महा अधिक ऋषी. बरोबर? महा अधिक ऋषी. महा अधिक महा अधिक ऋषी. ह्याची फोड कशी होणार बघा. हाची फोड कशी होणार? ह अधिक आ. बरोबर? रुची रुच. नियम काय सांगते आपल्याला? अ किंवा आ याच्या पुढे जर रू आल्यास त्याच्या बदली अर हा शब्द घ्यावा, हा वर्ण घ्यावा. बरोबर? मग काय होणार? इथं अर घेतला आपण. महर्षी. उच्चार करून बघा, महर्षी. समजला? आणि बघा एक ट्रिक सांगतो. जर शब्दामध्ये एक काना मात्रा आणि एक काना किंवा मात्रा किंवा जर अर रू हे शब्द असतील तर त्याला यनादेश लिहून टाकायचं. काय पर्याय बघा? एक मात्रा, एक काना किंवा मात्रा किंवा अर हे शब्द असतील तर डायरेक्ट गुणादेश पर्याय क्लिक करून टाकायचं. समजतोय? चला, नियम क्रमांक 3, पुढचा नियम. बघा, संधी टॉपिक असा आहे, जेवढे तुम्ही जास्त संधी सोडवायचा प्रयत्न कराल, जास्तीत जास्त शब्द सोडवाल, तेव्हाच तुम्हाला ते इझी जाणार आहे, नाही तर तुम्हाला ते चुकायला होणार आहे. समजतोय? बघा, नियम क्रमांक 3 काय? तर अ किंवा आ याच्या पुढे ए किंवा ऐ आलास त्याच्या बदली ऐ हा वर्ण घ्यावा. आणि दुसरा अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्याच्या बदली औ काय घ्यावा? औ हा वर्ण घ्यावा. आणि याच नियमाला वृद्धादेश असे म्हणतात. म्हणजेच काय? अ किंवा आ याच्या पुढे काय? ए आणि ऐ आल्यास काय घ्यावा? ऐ घ्यावा. आणि अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्याच्या बदली औ घ्यावा. आणि या नियमाला काय बोलतात? वृद्धादेश असे म्हणतात. बघा, उदाहरण सोडवून बघा. 1 अधिक 1. आता आपण फोड करून दिले आणि शब्द बनवायचे आहे. बरोबर? 1 अधिक 1. चला याचे हे करा. काय? पहिल्यातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्यातील पहिला वर्ण फोड करा. क ची फोड कशी होणार? क अधिक अ. चला, दुसरा काय होणार? ए अधिक ए. आलं? नियम काय सांगतो आपला? अ किंवा आ याच्या पुढे ए किंवा आई आल्यास काय घ्यावा? आई घ्यावा. बरोबर? आता आई त्या क मध्ये मिसळवा. म्हणजेच कसा? संधीमध्येच काय? का दोन शब्द एकत्र करणे, एकत्रित करण्याच्या पद्धतीला संधी असे म्हणतात. म्हणून ते शब्द आपण एकत्र करूया. काय? बघा, एक एकत्र करायचे ना. क च्या बदली काय घेतलंय? ते आई घेतलंय ना. मग एकैक एकैक. समजलं? दुसरा मत अधिक ऐक्य. फोड करा. म ची नाही, आपण दुसऱ्या शब्दाची करू. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय? त. तची फोड काय होणार? त
अधिक अ अधिक आई. आला. काय नियम सांगतो आपला, अ किंवा आ याच्या पुढे ए किंवा आई आल्यास त्याच्या बदली आई घ्यावा. बरोबर. आता काय शब्द येणार मग आपला, म. बरोबर. त घेतला, अ आणि आई एकत्र आलाय, काय तई. तई म्हणजे आई घेतला, आई म्हणजेच काय दोन मात्रे नावरते, मतैक्य. समजतोय. जल अधिक ओघ. फोड करा. लची फोड कशी करणार, ल अधिक अ अधिक ओची फोड ओ. काय येणार, अ किंवा आ याच्या पुढे ओ आल्यास काय घ्या सांगितलंय, औ. घेतला औ. औचा काय होतं आता बघा, ज ल. काय घेतला, औ. औ मिसळलाय म्हणजेच काय नाही तर ल मध्ये औ मिसळला, लव होणार, जलौघ. समजतोय. गंगा अधिक ओघ. गाची फोड करा, ग अधिक आ अधिक ओ म्हणजेच काय, आ अधिक ओ. अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्याच्या बदली औ हा वर्ण घ्यावा. औ घेतला म्हणून काय, तर इथं काय होणार मग, गंग. इथे काय घेतलं आपण, औ घेतलाय ना, मग औ मिसला ग मध्ये, गंगौघ्य. समजतंय का. चला. वृक्ष अधिक औदार्य. काय, क्षची फोड करा, क अधिक क्ष अधिक अ. क्षची फोड माहिती आहे ना, आपण वर्णमालामध्ये सांगितलं होतं, क्ष विशेष संयुक्त व्यंजन, न क्ष अधिक न्याची फोड कशी होते ती, क क्ष अ अधिक औ. काय येणार, अ अधिक औ एकत्र आल्यावर काय घेणार आपण, औ. मग शब्द काय तयार होणार, हे ते लिहितो, जागा नाही तिथे म्हणून. बघा, रू. क्षमध्ये काय घेतलंय, औ, मग वृक्ष दार्य. वृक्षदार्य. हे झालं आपला नियम तिसरा. बघा, याची मला एक शॉर्ट ट्रिक आहे, कसा ओळखायचा वृद्धादेश आहे की नाही तो. बघा, मगाशी आपण काय बघितलं, गुणादेश बघितलं. गुणादेशमध्ये काय बघितलं आपण, तर एक काना असतो किंवा एक काना एक मात्रा, एक मात्रा किंवा एक मात्रा आणि काना हे एक शब्द असल्यावर गुणादेश असतो. बरोबर. तेच वृद्धादेश आहे की नाही कसं ओळखायचं, बघा, जर ज्या ठिकाणी इथे एक मात्रा वाढतो, डबल मात्रा असतो, ज्या शब्दामध्ये डबल मात्रा दिसेल किंवा एक काना डबल मात्रा ह्या शब्द दिसेल ना, तर बिंदास पर्याय लिहून टाकायचं वृद्धादेश. बघायचं आहे, ट्रिक आहे बघा. डबल काना आहे, बरोबर, डबल मात्रा आहे, एक काना डबल मात्र. समजतोय. जर असं समजलं ना, तर डायरेक्ट वृद्धादेश पर्याय टिक करून टाकायचं. समजलं. चला, नियम क्रमांक 4, पुढचा नियम बघा. नियम क्रमांक 4 काय सांगताय, तर ई किंवा दीर्घ ई त्यांच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याच्या बदली य घ्यावा. म्हणजेच काय, तर य अधिक कोणताही स्वर अशी आपली संधी असणार आहे. नंतरचा नियम आहे, उ किंवा दीर्घ उ त्याच्या पुढे कोणताही स्वर आला असता त्याच्या बदली आपण व घेणार. म्हणजे संधी कशी असणार, तर व अधिक कोणताही स्वर. नंतर आहे रू, त्याच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याच्या बदली आपण र घेणार. म्हणजे आपली संधी कशी असणार आहे, तर र अधिक कोणताही स्वर अशी आपली संधी असणार आहे. आणि यालाच म्हणतात यनादेश. समज, यनादेश म्हणजे काय, हे 3 रूल आहेत. ते रूलप्रमाणे जर कोणती संधी झाली तर त्यालाच यनादेश असे म्हणतात. बघा, उदाहरण सोडवताना तुम्हाला समजून जाईल. बघा, पहिलं उदाहरण आहे प्रीती अधिक अर्थ. आपली संधीचा नियम काय पहिला, तर पहिल्या शब्दाचा शेवटचा आणि दुसऱ्याचा पहिला याची फोड करणे. म्हणजे बघा, तीची फोड करणार, प्रीती, ती म्हणजे त अधिक ई. दुसऱ्याचा पहिला अ अधिक अ. आपला नियम काय सांगतोय, तर ई किंवा ई त्याच्या पुढे कोणताही स्वर आला य घ्यावा. ई आलाय, ई पुढे अ आलाय, काय घ्यायला सांगितलं आपल्याला, य. बरोबर. मग इज इक्वल टू य
प्लस कोणताही स्वर, कोणता स्वर या पुढे अ, म्हणजे तिथे काय होणार तर बघा त्याच्या पुढं य येणार, म्हणजेच काय याचा शब्द कसा होणार प्रित्यर्थ, हा शब्द झाला प्रित्यर्थ. समजतंय का काय घेतलं आपण तर ईच्या पुढे अ आलाय आणि त्याच्या बदले आपण य घेतलाय. हा बघा य, हे ती होता ना, तिच्या बदली य घेतलाय, तच्या बदली त अधिक ई, ईच्या बदली आपण य घेतलाय, म्हणून ते शब्द काय आला प्रित्यर्थ. नंतर बघा अति अधिक अल्प, आता तिची परत फोड करा, त अधिक ई अधिक दुसऱ्यातला पहिला अ, काय येणार य प्लस अ, म्हणजे शब्द काय होणार अ त आलाय ना, त्याच्या पुढे य येणार, मग त्य आणि प तसं आहे ते तसंच अत्यल्प. समजतोय. थोडा वरती लिहितो. अत्यल्प. नंतर काय मनू अधिक अंतर, कसं होणार नूची फोड करा, न अधिक उ अधिक दुसऱ्यातला पहिला अ, काय फोड ऊच्या पुढे कोणताही स्वर आलास त्याच्या बदले आपण व घेतो. बरं, मग व अधिक कोणताही स्वर, व अधिक कोणताही स्वर, स्वर कोणता आहे अम, मग कसा होणार याचा शब्द कसा होणार बघा मनू अधिक अंतर. बरोबर, न अर्धा घेतला, ऊच्या बदली काय आलंय उ आणि कोणताही स्वर व आलाय. बरोबर ना, मग व मन्वंतर, हा झाला आपला शब्द मन्वंतर. ओके. सु अधिक अच्छ, सुची फोड करा, स अधिक उ अधिक दुसऱ्यातला पहिला अ, उच्या पुढे अ आलाय, काय काय सांगितलंय व अधिक कोणताही स्वर, मग व अधिक अ. आता आपला शब्द काय होणार तर बघा शब्द असा फोड करून बोलण्याचा प्रयत्न करा. का ना बघा स्वच्छ, स्वच्छ असं असतं काय, स्वच्छ अर्थ असतं काय, मग सोडून मग काय तर स्वच्छ, स्वच्छ. नंतर काय पितृ अधिक आज्ञा, तृची फोड करा, त अधिक र अधिक रू. बरोबर, दुसऱ्यातला पहिला आ. तिसरा नियम काय सांगितलं आपल्याला, रू त्याच्या पुढे कोणताही स्वर आलास तर त्याच्या बदली काय घ्यायला सांगितलं आपल्याला, र घ्यायला सांगितलं. बरोबर, म्हणूनच आपण र घेतलंय, तर र अधिक कोणता स्वर, कोणता आला आ, म्हणजेच काय रा, दोघं एकत्र करून काय होणार रा. आता शब्द तयार करताना बघा पी, बरोबर, पित्राज्ञा, पित्राज्ञा म्हणजे का बघा शब्द कसा केला आपण, त अधिक र, रूच्या बदली र घेतलाय ना, र अधिक आ. बरोबर, ह्या शब्दाचा काय वर्ण तयार झालाय एकदा स्पीडमध्ये बोलून बघा, तरा 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 तरा, म्हणजे काय त्रा त्रा, उच्चार आपला त्रासारखा निघतोय. बरोबर ना, पित्राज्ञा, पित्राज्ञा. आता मातृ अधिक आनंद, तृची फोड कशी करणार, त अधिक र अधिक रू अधिक दुसऱ्यातला पहिला आ, रू पुढे कोणत्याही स्वराला काय घ्यायला सांगितलंय, र घ्यायला सांगितलंय. काय र अधिक कोणता स्वर, कोणता आलाय आ आलाय. तर याचा शब्द कसा होणार, पितृ अधिक आज्ञा, म्हणजेच काय पित्राज्ञा. मग मातृ अधिक आनंद, मात्रानंद, काय मात्रानंद. बघा काय केलं समजलं ना तुम्हाला. पहिले यनादेश ई किंवा ई कोणत्याही स्वराला आपण य घेतला, ऊच्या पुढे कोणताही स्वर आला त्याच्या बदले आपण व घेतला, आणि रूच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याच्या बदले आपण र घेतला, आणि त्याच्यापासून आपण संधी सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि या सगळ्यांनाच यनादेश असे म्हणतात. समजलंय यनादेश म्हणजे काय, कसे आपण फोड करतो, कसे शब्द तयार करतो. चला पुढे जाऊया.